अर्ध्या एकरात पसरलेली ही वांग्यांची शेती आहे येवला तालुक्यातले शेतकरी राजेंद्र गायकवाड यांची। राजेंद्र त्यांच्या 2.5 एकर जमिनीत पूर्वी कांदे, मका अशी पारंपरिक पिकं घ्यायचे। मात्र वाढता उत्पादन खर्च आणि सततचे पडणारे बाजारभाव यामुळे यातून अपेक्षित नफा काही मिळत नव्हता। यावर भाजीपाला शेतीचा पर्याय पुढे आला। 1990 पासून राजेंद्र भाजीपाला शेतीकडे वळले। पाण्याच्या सोयीसाठी 10 गुंठ्यात शेततळ उभारलं आणि तेव्हापासून कधी टोमॅटो, कधी कारली, कधी भेंडी अशी पिकं ते आलटून पालटून घेतात। यंदा मे महिन्यात त्यांनी या अर्ध्या एकरात शेततळ्यातील उपलब्ध पाण्यावर वांग्याची लागवड केली। आता आमचं क्षेत्र आहे 2.5 एकर। 2.5 एकर क्षेत्र आहे। 2.5 एकरापैकी आम्ही 10 गुंठे तळ्यामध्ये अटकवलेलं आहे। आणि मग कांद्याचे पिकं घेत होतो, पण कांद्यामध्ये एवढी परतळ बसत नाही, त्याच्यामुळे आम्ही भाजीपाल्याची पिकं घ्यायला लागलो। भाजीपाल्यामध्ये ताजा पैसा भेटतो। बरं, मग काय काय लागवड करता तुम्ही? कधी वांगे करतो, कधी भेंडी करतो, कधी टमाटे सीजनला आता टमाटे लावले। त्याच्यामुळे काय फायदा झाला तुमचा? त्याच्यापेक्षा कांद्यापेक्षा डबल पैसे भेटतात आम्हाला याच्यामध्ये। खर्च काय कांद्या इतका खर्च याला येत नाही। बरं, त्याच्यामुळे आम्ही या पिकाकडे वळलो। टोमॅटोच्या काढणीनंतर राजेंद्र यांनी जमीन चांगली नांगरून घेतली, त्यात शेणखत घातलं, बेड तयार केले आणि त्यावर पंचगंगा जातीच्या वांग्यांची लागवड केली। गरजेनुसार पाणी आणि सेंद्रिय खतं दिली। लागवडीनंतर अवघ्या 1.5 महिन्यात वांग्याचं उत्पादन सुरू झालं। आम्हाला आता आम्ही 3 महिन्यापूर्वी लागवड केलेली आहे। त्या लागण केली 15-15, 20-20 मिनिटं मोटर चाललेली आहे। त्यानंतर आम्ही शेणखत घातलेलं आहे त्या वांग्याला। तर त्यानंतर 10-26-26च्या 2 गोण्या, DAPच्या 2 गोण्या टाकलेल्या आहे त्याला। बाकी औषधाची फवारणी तर ते आता गेले 1.5 महिन्यापासून चालू झालेली आहे वांगी। आतापर्यंत राजेंद्र यांना अर्ध्या एकरातून 250 कॅरेट वांग्यांचं उत्पादन झालंय, ज्याची ते येवल्याच्या बाजारपेठेत विक्री करतात। त्यांना 1 कॅरेटला सरासरी 450 ते 500 रुपयांचा दर मिळालाय, ज्यातून आतापर्यंत त्यांना 1,10,000चं उत्पन्न मिळालंय। यातून रोपं, खतं, मजुरी आणि वाहतूक असा मिळून 15,000चा खर्च वजा जाता त्यांना 3 महिन्यात 95,000चा निव्वळ नफा झालाय। अजून 3 ते 4 महिने या वांग्यातून उत्पादन सुरू राहणार असून यातून राजेंद्र यांना 1.5 ते 2 लाखांच्या निव्वळ नफ्याची अपेक्षा आहे। सगळ्या लागवडीसाठी आम्हाला 12 ते 13,000 रुपये खर्च आलेला आहे। पहिल्या वेळेस ज्यावेळेस तोडलं तर आम्ही 1 कॅरेट निघालं ते 600 रुपये कॅरेट गेलो होतो आमचं। बरं, तर त्यानंतर 2 कॅरेट निघाले, 3 कॅरेट निघाले, 4 कॅरेट अशी प्रति कॅरेट मग 500 रुपये कॅरेट जात होतं ते आमचं आतापर्यंत 200 कॅरेट निघाईपर्यंत। बरं, ते आता 15 दिवसापासून हे मार्केट बंद झाल्यामुळे आम्हाला बळजबरी 150 रुपयांनी 200 रुपयांनी खाली करावं लागेल ते कॅरेट आम्हाला। आतापर्यंत 200 कॅरेटला 500 रुपयेच भाव भेटलेला आहे आणि हे 15 दिवसापासून 50-60 कॅरेटला 150 रुपये 200 रुपयेच भाव भेटलेला आहे। तर आतापर्यंत आमचे 95,000 रुपये झालेले आहे वांग्यामध्ये। बरं, अजून हे आता ते 3 ते 4 महिने चालणार आहे। तर अजून आमचे 1.5 ते 2 लाख रुपये होण्याची शक्यता आहे आम्हाला त्यापासून। या भाजीपाल्यामुळे तर आता या 2 एकरामध्ये आमचं कुटुंब एकदम सुखी आहे। खाऊन पिऊन मजा करतो आम्ही, नाही ते दुसरं करत होतं तर काय खायला खाडायला माग। भाजीपाला पिकातून राजेंद्र गायकवाड यांना वर्षभर उत्पन्न मिळत राहतं, त्यामुळे कमी जमीन असूनही त्यांच्या कुटुंबाचं अर्थचक्र अगदी सुरळीत चालतं। बाजारपेठेचा अभ्यास आणि आपल्याकडील परिस्थितीचा मेळ घालत राजेंद्र यांनी पीक पद्धती निवडली आहे, ज्यामुळे त्यांना चांगला नफा मिळतोय। येवल्याहून अजय सोनावणेसह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा।